अनंत टी आता नटराज 250 ग्रॅम चहा पावडर सोबत 25 रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत। आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा। अनंत प्या, आनंदी रहा। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीनं सेवा भारती सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या सहयोगानं आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस यांच्या CSR निधी अंतर्गत आज पावशी इथल्या शांतादुर्गा हॉलमध्ये मोफत दिव्यांग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सुमारे 180 दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेतला। या दिव्यांग बांधवांना सुमारे 50,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात तसंच कॅपलर मोफत दिला जाणार आहे। या मोफत दिव्यांग शिबिराचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि भारतमाता प्रतिमेचं पूजन करून झालं। यावेळी व्यासपीठावर मनीष दळवी यांच्यासह भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त आणि केंद्र प्रमुख विनय खटावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लऊ माढेश्वर, सेवा भारती जिल्हाध्यक्ष डॉक्टर गुरुप्रसाद सौदत्ती, शिबिर प्रमुख श्रीकृष्ण शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन सोहळा सुरू होण्यापूर्वीपासूनच उपस्थित दिव्यांग बांधवांची पायाची आणि हातांची माप घेण्यात आली। या सर्व दिव्यांग बांधवांना 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता पुणे इथं होणाऱ्या शिबिरात हे हात आणि पाय बसवले जाणार आहेत। त्यासाठी या दिव्यांग बांधवांची पुण्याला जायची यायची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे। 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ ST डेपोकडून 4 ST बसनं सुमारे 200 दिव्यांग बांधव पुण्याला जाणार आहेत। त्यांना पुन्हा कुडाळला आणून सोडलं जाणार आहे। तसंच येत्या 14 मे रोजी कुडाळमध्ये दिव्यांग बांधवांसाठी हात बसवण्याचं शिबिर देखील होणार आहे, अशी माहिती भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त आणि केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी आपल्या भाषणातून दिली। पायाची किंमत बाहेर तुम्ही खासगीमध्ये कमर्शियली घ्यायला गेला तर ज्या पायाची किंमत 50 ते 75,000 रुपये आहे, हो पूर्ण जबाबदारीने मी बोलतोय, ज्या पायाची किंमत 50,000च्या पेक्षा जास्त आहे, आवाज नका करू कार्यकर्ते, ज्या पायाची किंमत 50,000पेक्षा जास्त आहे तसला कृत्रिम पाय मोफत देणार आहे। आमचं घोषवाक्य आहे, जयपूर फूट आता पास, 5वा मॉड्युलर पाय खास। जयपूर फूट तुमच्या सगळ्यांकडे, परंतु त्याचा आउटडेटेड टेक्निक झालाय। आम्ही फुकट देतो, तुम्ही घेऊन ठेवता, तुमची चूक नाही, खराब राहील म्हणून। त्याच्यामुळे 2-2, 3-3 दिव्यांग तिकडे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं 5 वर्षापूर्वी आम्ही हा ॲडव्हान्स मॉड्युलर पाय द्यायला सुरुवात केली। या दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली। हे शिबिर आयोजित करून दिव्यांग बांधवांना मोफत सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचं कौतुक केलं। मंडळीच्या सातत्याने आमच्याकडे संपर्क होत असतो की अशी एक समस्या आहे, आपल्याला मुंबईत जावं लागेल, मुंबईत मेजरमेंटसाठी जाण्याची व्यवस्था करावी लागेल, येण्याची व्यवस्था करावी लागेल, किंवा कुठे कॅम्प आहे का, कुठे त्याची मोफत सुविधा उपलब्ध होऊ शकेल का, अशा प्रकारच्या अनेक वेळा प्रश्नांचा परिमाण आमच्याकडे होत असतो। आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विनयजींच्या रूपाने ही संधी या जिल्ह्यातल्या सगळ्याच मंडळींना प्राप्त झाली त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। ही खरंच एक महत्त्वाचं पाऊल आपल्या माध्यमातून या ठिकाणी उचललं गेलं। आणि आता त्यांनी बोलताना सांगितलं की यापुढच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने ही प्रक्रिया चालू राहील। आपल्याला पुणे त्या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या या सगळ्याच मंडळींना आपण हे सहकार्य करू शकतो। आणि त्यामुळे या संदर्भातली जनजागृती, या संदर्भातली माहिती देण्याचं काम सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये सातत्याने होत राहावं अशी माझी अपेक्षा आहे। आणि त्याचबरोबर आत्ताच विनयजींनी सांगितल्याप्रमाणे सन्माननीय श्रीकांत शिरोडकर हे या सगळ्या कामाचं प्रतिनिधित्व करतील, आपल्या सगळ्यांच्या संपर्कात राहतील। आणि म्हणून या निमित्ताने मी विनयजींना सांगू इच्छितो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही
व्यक्तिशः आमच्या हातून होणारी जी काही मदत असेल, जिल्हा बँक जिल्हा बँकेच्या माध्यमातून जी काही होणारी मदत असेल, जसं की आपण आता म्हणालात की 14 मेच्या दिवशी आपल्याला कॅम्प कदाचित कमी संख्या असेल, अजून काही समस्या असेल तर आपण बँकेच्या आवारामध्ये सुद्धा याची शेवटी हे सगळं काम त्या जिल्हावासियांसाठी त्यांच्या सेवेसाठी होत आहे. म्हणून या सेवेमध्ये जिथे जिथे खालीचा वाटा उचलणं अपेक्षित असेल तिथे तिथे निश्चितपणे आम्ही या सगळ्या कामामध्ये उपलब्ध राहू. शिबिराच्या आयोजनाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी आयोजकांचं कौतुक केलं. हे पाय हे जयपूर फुटापेक्षा थोडे वेगळे आणि चांगले असल्यानं त्याचा दिव्यांग बांधवांना चांगला उपयोग होईल असं डॉक्टर पाटील म्हणाले. शिबिर आहे या शिबिरामध्ये जे काही तुम्हाला कॅलिपर करणार आहे किंवा जे काही ॲडव्हान्स कृत्रिम पाय आणि हात मिळणार आहे हे जयपूर फुटपेक्षा थोडेसे वेगळे आहेत. त्यामध्ये नुसतं तुमचं कॉस्मेटिक नाही तर त्याबरोबर फंक्शन पण सुधारलं जाणार आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थी घेतला आहे असं दिसतंय. सर्वांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघून मलाही बरं वाटतं की या सर्वांना कृत्रिम हात आणि पाय तसेच कॅलिपर मिळाल्यामुळे त्यांच्या रोजच्या ज्या जीवनशैलीमध्ये आहे तो थोडासा बदल होणार आहे व ते स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू माडेश्वर यांनी या शिबिरासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानले. एक चांगली संधी सिंधुदुर्गातल्या दिव्यांग बांधवांसाठी या निमित्तानं भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांनी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं. जो पाय 50 किंवा 70,000 पर्यंत मिळतो आणि तो पाय जर आमच्या या इथल्या सगळ्या सिंधुदुर्गातल्या लोकांना फुकट मिळत असेल तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली नाही. त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही बिंदास या, सुरुवातीला चर्चा करू आणि त्याच्यावर निश्चित काहीतरी करू. पण त्यांनी तशी चर्चा जास्त करायला आम्हाला वेळ दिला नाही. ते कार्यक्रमच निश्चित करून आले. 7 तारीख काय होईल, 14 तारीख काय होईल, हे होईल. त्यामुळे फक्त त्यांनी आम्हाला सांगितलं आणि म्हटलं ठीक आहे आपण तो कार्यक्रम करू. आणि चांगली संधी खरं म्हणजे विनयजींनी आम्हाला निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा काही गोष्टी होऊन आता ज्यावेळी आतमध्ये एंट्री केली आणि पाहिलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो खूप चांगला होता. डॉक्टर पाटील सर पण म्हणाले की खूपच मला बरं वाटलं की लोकांचा जो आनंद आहे तो बघून. म्हणजे त्यांचे अधिकारी आलेले होते, त्यांना तिथे मिटिंगला बोलत होते तरी ते थांबून राहिलेले होते. डॉक्टर पाटीलांचंही मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगली आम्हाला सेवा दिली. त्याचबरोबर आमचे जे अनिल शिंगाडेंचा जो उत्साह आहे ना खरोखर ते दिव्यांगांसाठी एवढे आणि पुन्हा फोन करून सगळ्यांना बोलत असतो. खरोखर त्याचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. मी आता ते खूपवर बोलत होतो, इकडे बॅनर लावून झाला, इकडे बॅनर लावून झाला, हे इथे पोस्टर लावली, इथे निरोप दिला. पूर्ण जिल्ह्यामध्ये जिथून कुठून यायचं ते अनिल शिंगाडेंचं यायचं की इथे मी बॅनर लावले, तिथे पोस्टर लावले. त्याचबरोबर तिथे नाव घ्यायचं तर आपले डॉक्टर कांबळे ज्यांनी आपल्याला सुरुवातीला आपण केलो आणि त्यांनी एवढं चांगलं सहकार्य केलं. लगेच सगळ्या जिल्ह्यात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आहे या ठिकाणी पोस्टर पाठवून त्या ठिकाणी लगेच त्यांनी व्यवस्था केली की लोक त्यातून यावे. या कार्यक्रमाला जयेश खाडीलकर, बाळकृष्ण परब, सद्गुरुदादा, राजेंद्र पाटील, डॉक्टर संजय निगुडकर, अनिल शिंगाडे, अनिकेत वालावलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल जोशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर गुरुप्रसाद सौदत्ती यांनी केलं. या मोफत दिव्यांग शिबिरासाठी जिल्हाभरातून सुमारे 200 दिव्यांग बांधव उपस्थित होते. अनंत टी आता नटराज 250 ग्रॅम चहा पावडर सोबत 25 रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत. आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा. अनंत प्या, आनंदी रहा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा.